आधी बस, तू उठायचं नाही. अहो मी काय ती एकटी बसून देता मले, आणि तुम्ही जाऊन मस्त तिकडे गप्पा करता, गोष्टी करता आणि मला ती बसून देता. अहो मग गप्पा करता गोष्टी करता वाले तू तर येऊन मुखानेच बसत ना. नाही नाही बसते ना, काहीच नाही करत मी आता. माझ्यात बसू दे ना हो, इकडे आणून बसवता. मला आराम आराम नाही आवडत ना जे ताई, मला आरामाची नाही सवय. हा अरे काय सवय काय काय म्हणजे काय काय हे असते का, करत असतात ना बाई हो. हा तुला काय पुढच्या वर्षी ये बरं, तुला कोणी म्हणते का आराम कर, तर लेकरूच तुला आराम नाही करू देत. मग म्हणशील की 2 मिनिटं अंग टाके, तर ते टाकू नाही देणार. इकडे पैते तिकडे पैते, करा ते करा. हा आता मग घेणं आराम भेटते तर करून. काय सासूबाईचा लयच फोन चालू होता, मग काय झालं? काय होणार आहे कारण आता मला बोलायची. ती आली म्हणे मी मायनं मला साडी नाही दिली. मी म्हटलं मामाईची साडी आणेल नव्हती, तुम्ही आता तिला का माहित होतं? तर म्हणे मग ब्लाऊज पीसही नव्हतं का माहित मायजो, जाईल का म्हणे समजा तुमच्या घरचं. ईन आली म्हणे, ईन एक ब्लाऊज पीस नाही दिलं. बसली बडबड करत, मी बसली ऐकत. हो का व माझ्या आईनं नाही का तिला एखादं ब्लाऊज पीस द्यायला लागत होतं आईनं. जर का ब्लाऊज पीसही नव्हतं का? नाही आता समजू शकते आपल्याला, साडी का घरी असते बा, साडी का आणेल थोडीच 3 ते फोन करून आणते, पण ब्लाऊज पीस आई तर चुकलं नाही का मग हे? अहो जयाताई ब्लाऊज पीस आई देऊन राहिली ती, पण ब्लाऊज पीस आईचे हलके होते. आई म्हणे हलके पीस देणं चांगलं वाटत नाही, म्हणून आईनं दिलं. असं असते का कुठं हलकं असं काही असं सांगून द्या की बाई नागाचं तर काही आणेल नाही, आणि तुम्ही काही फोन करून आणाय आणि थांबा आणतो साडी, तेच थांब नाही. बोलकेचेच बोंड खपवून येत नाही आईले, बसते करत. त्या बाईचं दिलं नाही ते बैल, ते बाई भांडलीच असं आहे ना. आता तिथे पाहुण्याला दिन भडकून, तर पाहुणा तर मग मायच्या बुद्धीचा. पाहुणा बोलला का तुला काही? नाही 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 पाहुणीचं काही नाहीये, ते माईसोच बसली बडबड करत. मी आली एवढी प्रेमानं तो भेटीले, तो मायनं मला साडी नाही दिली. म्हटलं मग तुम्ही भेटीले आलते ना, मग साडी काय पाहिजे? मग तेच बसली. नाही नाही अधिक महिना आहे ना, म्हटलं अधिक महिना पूजन जवायचा असते, इनीचा कधीपासून सुरू केला. काय झालं? सासू पुराण सुरू झालं. हा मग मला बी सांगा ना जरा. काय गरमी होते हो ना, गरमी लय होते. का सासऱ्याचं कसं आहे? मस्त आहे. गेले आता काही दिवसासाठी गावाले, गेले अजून. काऊन हो ज्योष्णा, तू तर मला स्वतः जाऊन येत देत. माहिती काय ऐकतात का? गेले याला ते राहिलं ते राहिलं हे राहिलं येईन सांगितलं. आता ते चालले वापस, हो म्हणे येतो म्हणत. आता काय सांगा, 2-3 दिवस झाले गेले म्हणून मी आली, नाही तर मला आले असलं अजून. मग माझ्या सासरे असली कसं तरी मी आली ना, मागे आली ती तसं काही नाही द्यायचं. लय चांगले आहेत नसरे, पण आपल्याला जसं वाटते की जाऊ दे बाई माणूस आहे समजा. आता हे कसं याचं कसं हे हॉटेलचंही खातात, मेसचंही खात, काही खातात. पण मग ते सासरे भाऊ असले की मग थोडासा विचार करायला लागते. हे घरी करत जात बनला दांगडं, मग घरी स्वयंपाक केला. अंग होती ना मी आपल्या योगिताच्या वेळेस. हो काय मग बाबा योगिताच्या घरी फोन केला, काय झालं? नाही म्हणत ते पाहुणे जयताई, नाही म्हणा पाहुणे, बाळाले पाठवत नाही म्हणत मी एवढ्या उन्हात. नाही म्हटलं का? असं का? हो मी तिथेच होती ना. बाबा मग एका दिवसासाठी जेवायला अधिक महिना आहे, तर ते पाहुणे म्हणत काही एवढा नाही अधिक महिना आहे, ते बाळ लहान आहे त्याच्यानं काही पाठवत नाही. हो का? मग बाबाला म्हणा जास्त फोर्स काही करू नका म्हणा. हा जाऊ द्या म्हणा, एवढं काही फोर्स करायची गरज नाही म्हणा, असं कोणताही असो. बाबू कमी लाव काय तर एवढं काही अर्जंट नाही म्हणा. मी सांगून देतो बाबाला, नाही म्हटलं तर राहिलं काय करायला लागते. अजून तर पाहुण्या आता कुठे बरं आहे तर अजून घेऊन जाईल. योगिताची काय गोष्ट आहे, योगिता बाळाला तिथं ठेवीन चालीन, ते लय मॉडर्न आहे. जाऊ दे ना ज्योष्णा, ते मॅटपोरीच्या कुठे नादी लाग. बोलली मी काल तिले, म्हणे नाही चांगला आहे चांगला आहे. म्हटलं चांगलंच राहू दे, माय बापाला टाक नको म्हटलं. नाही व जयाताई बोल नको तिले, जाऊ दे चुकली आपलीच होईना, पण आता नाही वागणार जशी. आलं तिच्या लक्षात, आता चांगली वागते. तिला रोज फोन करत असतो, तिला रोज सांगतो की योगिता चांगली राह, तुला सगळं झालं आहे. तर हे तर ज्योष्णा तर तिला बोलतच राहते निरा. आई तिला बोलत राहते, आई तर कोणीच चांगली नाही बोलत, कधी तिला बोलत राहते. अगं मम्मी दे ना ग मला पैसे. ऐकणार रे माझ्याजवळ, सांगितलं ना तुला. काय रे बाबू, काय पाहिजेत पैसे? मावशी मला आईस्क्रीम आणायची आणि मग पैसेच नाही देत आहे. चल मग चल, मी देतो. काय सांगता का भेटते का पण गावात चांगली? अगं जे ते काही देऊ नको, काही चांगलं भेटत नाही. कृणाल उद्या आबाजीला आपण सांगू, आज दुकान काहीच चांगलं भेटत नाही गावातल्या दुकानात. भेटे भेटे खोटं नको बोलू.
आणलंय त्या कंपनीचं आहे सगळं माहित आहे, मी बघून आलो. हो कंपनीचा माल आणून राहिला तो आता. चांगला आहे ना टाकीने, देऊ का पैसे मग त्याला? चालेल, मावशी म्हणते चांगला आहे मग जा आणू, सगळ्यालेच आण ना. दादा काय करून राहिला? मनीष तू खात का रे? हा दादा पण खाते. दादांनी त्या गुगल पेच म्हटलं तर त्यांच्याकडे गुगल पेच नाही, नाही तर दादा ऑनलाईनच पैसे देऊन राहिला होता. बरं चाल, माझं पैशात मी देतो तुला पैसे. जया ताई त्याच्या नादी नको लागू, तर पोरगाला खर्च ते बरं करू देवा, लेकरू आहे. ये बाबू, हे घे 200 रुपयात होते ना? हा 200च होते. मग उरले तर पैसे मावशी वापस पण आणतो. बरं बरोबर हिशोब कर हा, उरले पैसे वापस आणतो. काय करते ग आजी? काय नाही हो बाई, हे खाली टाकेल कार्पेट धुतो मधला आज. तू काय करून राहिली? बोर होत मला, मी काय करणार. मामी कधी येते सांग माय? आता काल तर गेले ते, अन कधी येते? आता लस गेले, आता आज कधी का म्हणतं कधी येते? आता येईन 4-5 दिवसानं. काय ग, मामी गेले तर गमत पण नाही, मला करमत नाही मामी गेले तर. तुला बोर होते का ग आजी? मामी असली की करमते ना? हो करमते, जीवाला आरामही राहते मला. आणि हे काली करत बसलीस ती, मामीनच केलं असतं. आता ते नाही तर मला करा लागते, म्हणून मला करमत नशी. अहो आता ते तिच्या घरी जाणार नाही. तू कशी आली, तुझी माय कशी आली, मग ते जाणार नाही काय? अगं आम्ही आलो तर मग आपल्या घरीच आलो ना. मामीने आपल्या घरीच राहायला पाहिजे ना, मामी कशाला जाते? वय बाई वो, आपल्या घरी. मग तिचं घर नाही काय? तिचे बाप नाही काय? तिचा भाऊ आहे, बहीण आहे, बाबा आहे, आई आहे, तिचं घर नाही काय? मग तिला नाही वाटत काय? तू कशी आली तो आमच्या घरी? तू आई कशी आली तिच्या आई घरी? मग मामीने जा वाटते, कोणाला नसते जा वाटत आहे. तू का नाही जात? तुला कुठे जा वाटते? आता जाई वाटलं तर कुठे जाऊ मी? आता कुठे आहे माय, मला कोण नेते मले? म्हणून होतीच असतो मी. जाई वाटलं नाही जा वाटलं तर कोणाला सांगतो? ठीक कुठे आहे आता? ठिकाणच नाही तर काय करू? का बरं? तू पण जा ना तुझ्या आई बाबाच्या घरी. आता का माझे आई बाबा राहिले काय? नाही ना, पण त्यांचं गाव आहे ना, तू सांगत होती ना. तुझा भाचा इंजिनिअरिंगला गेला, हुशार आहे, तुझा भाऊ पण खूप चांगला आहे असं सांगत होती ना तू. मग जा ना मग त्यांच्याकडे. त्याच्याकडे ते त्याच्या याच्यात गुतेला. त्याच्या याच्यात आपलं कुठे लुडगण लावतो? आता त्याच्या याच्यात आपल्याला जागा नसते. गेलं तर काय चहा प्या पुरतं, कधी काळी गेलं इथं का राहिले भेटते माय बे. आता कोणत्या नाना जात माय, आता माय नाही बाप नाही, भाऊज तेच असतं, गोंधळ असते माय. त्याच्यात आपलं कुठे लावतं? आता नाही ते दाखवते कार्पेट काढून धुऊ दे मले माय बे. काही कपडे काढून ठेवले का मामानं? या मामाला बोलला 70 बाई सारखे रोज कपडे टाकते धुवाले. हे काय तर टाकून ठेवलाय. चल माई धुऊ दे. अगं आजी काय व पोरी, आजी आजी करत राहत. जाय टीव्ही. नाही सांगून ठेवतो, ते जमणार नाही. असं कसं मोठी काऊन नाही दिली मग पुढच्या वर्षीच्या पिकावर गाडी घेऊन? त्याला की औंदा आणि मुले लागे पुढचं असं कर. पुढे गिडे काही नाही, मले बी औंदाच पाहिजे. तू मॅटस का डोक्यानं काऊन डोकं खात राहतो हो तू? बगर डोक्याची गाडी तू काय करणार आहेस? कुठे जातं गाडी घेऊन? जाईन संडासले. तुम्हाला काय करायला लागते? कुठे जाता गाडी घेऊन? कुठे जाता काय गाडी घेऊन? काय कलेक्ट करायला जा लागते काय? ड्युटीवर झालं ते गाडी घेऊन? बगर ड्युटी वाला बाहेर गाडी नाही काय? किती जणांजवळ पाहिलं मी मामारात. माल्याच चुलत भाव जाया काय ड्युटी नाही त्याची, काही नोकरीवर नाहीत, काही नाही. तरी बी म्हटलं गाड्या आहेत त्याच्याजवळ. पार्लर मध्ये जायचं असो, कुठे बी जायचं असतं, कोणाला ह्याची गरज नाही. किक मारतात आणि स्वतःच्या गाड्या जातात. मला तर तुम्हाला म्हणा, याले म्हण त्याला म्हणा, जमणार नाही. कारण घ्यायचे नाही, सांगून ठेवतो. गाडी घेऊन कुठे चालली, जाईन कुठे म्हसणार. येतं का माग? जाणं लवकर, काल येतो मागं येऊ. जाय होय. आलं ना तोंडावर, आलं ना. तुम्हाला तर तेच पाहिजे. तुम्हाला तर वाटते की हे कोई मरते. मला माहित आहे ना, मीच काय तुमचं खानदान, तुमच्या खानदानाला वाटते की हे काही मरते. सारेच्या सारे मला बुऱ्यावर आहेत बाई.
काय करू बा, एकला जीव होती, एकलीच पडी मी. कोणी नाही मला. ऐकून बोलणारा नवराही नाही. असा कसा नवरा व डवरा, अव कामाचा नाही हा, घातल्या पाण्याचा. गोलगोटा हाय गोलगोटा, जिकडे गलंडला ते गलंटे. काही बायकोची बाजू मांडता येत नाही, बायकोच्या ऐकून भाग घेता येत नाही. काही नशीबच फुटलं बाई, मला लय नशीब फुटलं बा माय. अहो का मी आटास का बुवा, आता बोंबलून काय राहिली व? तेच आहे मानसीबी. आता मानसीबी आहेच काय तर. असा कसा माणूस माय बाई, एखादा माणूस तर बायकोची बाजू घेते. स्वतःच भांडत होता, मा बायकोली गाडी घेऊन द्या असं म्हणत होता. आता बाई काही कामातच नाही व माय. फुटलं फुटलं मानसी फुटलं. अहो मी डोक्याचे इलवू नको ना, अळवू नको ना. इलं का तुला कोणी एवढी लढून राहिली? बोंबलू नको, मी देईन तुला गाडी घेऊन. याच जन्मात गाडी पाहिजे ना मले. या जन्मात गाडी पाहिजे म्हणून तर म्हणून राहिली मी मामाजीले की मला गाडी घेऊन द्या. तुम्ही तर मला 7 जन्मात घेऊन देसान ना. त्या दमडी येईन कुठे जो तुमच्या जवळ. 10,000 पडला पगार नाही तुम्हाला आणि गोष्टी मोठ्या दाखाच्या करता. काच्या मात गाडी घेऊन देता. तुम्ही नाही देत मला गाडी घेऊन, तुमच्या जोडून पाहिजे नाही. काका काका पुढचा जन्म घेऊ का मी तुमच्या घरी गाडी चालवेले? का 200 वर्ष जगायला आली होती? 60 वर्ष जगणं, त्यातली मागची 20 वर्ष का गाडी चालू. आता हे वय म्हणलं गाडी शिकतो, गाडी चालवतो. काही नाही व बाई, काही माझ्या आयुष्यात पडेलच काही नाही, काही भेटत नाही मले. काय झालं वा? काय होय? काय झालं? काऊन रे तुम्ही भांडण? काय काय रे? काऊन लढून गेली ते? साऱ्या फसलची जळ तुम्हीच ता. आता माय बाई, आता मी काय केलं माहिती? तुमच्या दोघांत बोलली कमी. आता मला ऐकू आलं माहिती. ती होती दात बसेल मी, तिच्या लढ्याचा आवाज आला म्हणून आली बाई. काय झालं? मला आता मलाच काय घालतं माय म्हणतात तुमच्या नवरा बायकोच्या भांडणाले काय घेता. कांडली वाटते साजरी म्हणून तर लढू राहिली. काढ म्हणा अजून. उगा झाली माय बाई मी. मला वाटलं माय काय झालं म्हणून आली. कशी आहे वय बाई? आता का चालला का? अहो गोट्टा आई का बाई? तू आहेस तुफानी. तुमच्या दोघांचे भांडणच आहेत. मी आले फक्त विचारले तर मला म्हणते की तुम्हीच कार. मग काले माय होती येऊन उभी राहू मी. जर माय बाई तिकडे भांडा का लढाया का? मला काय करावं लागते? अहो आई कशातच काही नाहीये. काच भांडण काच काय, तिला गाडी घेऊन पाहिजे. अजून गेलीच नाही का ते गाडी डोक्यातली? अशी कशी जाईन मग डोक्यातली घेऊन दिली का? हो माय बाई, अवरे नो तुली देतात ना गाडी, पण एका वर्षी 2-2 गाड्या कशा घेतल्या जातील? तूच सांग. तूच सांग ना बाई, एका वर्षी 2-2 गाड्या कशा घेतल्या जातील? एक हार ना पोराची फी भरत नाही, घरात किराणा आणत नाही, काही कोणी पाहुणा आला त्याचं करत नाही, काही लग्न कार्य असलं कुठचं तो हेर मी करत नाही. याच्या तोंडावर सांगतो ना मी. देते का 1 रुपया तरी घरात? सगळं आमच करायला लागते ना. मग आता त्याच्यात मोठीली गाडी घेऊन दिली, त्याच्यातच तुली गाडी कशी घेऊन द्या? आता गाडी का सस्ती आहे का माय? 2-4 हजार गोट आहे का ती? देतात ना तुले. हो म्हणलं ना त्या माणसानं, हो म्हणलं. मग काही देतात. आता बाई कशी आहे वय बाई? अहो काही देतात म्हणजे तू सांग ना. पुढच्या वर्षी देतात. पुढच्या वर्षी जर किकलं की तुले गाडी घेऊन देतात. पुढच्या वर्षी लोक नाही मी राहिली तर मग काय काम आहे गाडी घ्यायचं? मग वर्षीच घेऊन काय फायदा? फालतू तोट्याचं नुकसान. एका वर्षासाठी गाडी जुनी करणं. पाहिलं कसे बोलतात. लिली वाटते मी पुढच्या वर्षी लोक राहिली नाही पाहिजे. पुढच्या वर्षीच कायले आजच मरो मी. कुठे माचीची काडी? अहो घासलेट नाही ना घरी. नुसतं एका माच्या काडीनं कशी मरशील तू? घासलेट एक तर भेट नाही. ते रेशन मधलं का घासलेट गायब झालं ना, नाही तर रेशनात घासलेट भेटत जाय. काय ना मरत राहू दे. उगाच मच्छा काळा वाया नको गमवू. एकदम चुप. फालतूचा आगाऊपणा करून राहिली. सांगितलं ना तुला देतात पुढच्या वर्षी घेऊन. तमाशे करू नको. तो बापाला फोन लावेन आता. लावणार रे. आणि तिच्या पप्पालाच माग नाही घेऊन. तशी तर तिचे पप्पा लय श्रीमंत आहेत पा. रेनू असं कर ना बाई. माग ना तो पप्पाले गाडी घेऊन. तो पप्पाले काय माय बाई हाताचा मोड नाही. सासऱ्याला तरी लय रक्त आठवा लागीन व पुढे वर्षीचं पीक काढायले. यंदाची काय हे झालं समजा खुसन, पुढच्या वर्षीचाही पिकाचा खर्च होईल. त्याच्यामुळे पप्पा तर लय मोठे लोक आहेत माय बाई. मागणी गई
मी तर म्हणतो अव तू ते लाईनी गाडी मागतोय पप्पा तुला मोठी गाडी घेऊन येतील 4 चाकी. हा तसं आहे तर माय बी जागोजागी पप्पाचा डिंगोरा असते. पप्पानं हे दिलं आणि माय पप्पानं ते दिलं. मग पप्पाले गाडी मागणं माय बाई. पप्पा कोण देतील? मग नाही देतील ना. मग मुकी राय सासरे देतोय घेऊन पण पुढच्या वर्षी देतात. आता डबल हिचं नाव नको काढू आणि भरल्या घरात तमाशी करू नको आणि नाटक करू नको. हा त्या पोराला धम देता नाही माचीची काळी शोधत. हा माचीच्या काळीनं मरण होयस का तू? हा चल वाद्या बोळ्याची. हा नाटक करता दुनियाभराची. धंदा करणं उरावर बसते आणि रोज तमाशे करणं येतात तिले. हा सांगितलं ना तुला पुढच्या वर्षी गाडी भेटते. आता गाडीचं नाव काढशील तो बापाला घेऊन माग. आमच्या पुढच्या वर्षी घेऊन देणं होईल. पुढच्या वर्षी देऊ घेऊन. त्यात लोक तुला लय अर्जंट असेल तर माग तो बाले घेऊन. नाही तो नवरा उभा आहे लुसते साजर काढ त्याच्या जोडचे पैसे घे. नाहीतरी काही घरात किराणा आणत नाही काही बिल भरत नाही काही 2 रुपये बापाले देत नाही की तू कसं भागते बाबा. सगळा पैसा गड करून राहिला. माग ना त्याली.